हाय फ्रेंड्स, मी पूजाज क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण ब्लाऊजचा शेवटचा पार्ट बघणार आहोत. मेजरमेंट कशी टाकायची, आतल्या बाजूने फिटिंग कसं करायचं. आता हे ब्लाऊज पलटी करून आपण दाबटीप मारत आहोत. ही साईड कॉर्नरची पूर्ण स्लीव्जपर्यंत मारायची. मुंड्याला मुंडा तिथे जुळला गेला पाहिजे, हाताची इथे एकमेकांवर शिलाई आली पाहिजे, तरच आपल्याला फिनिशिंग येतं. जर वर खाली झालं तर आधीच कट करून घ्यायचे. ही दुसऱ्या बाजूची करायची. दुसऱ्या बाजूला पण तशीच टीप मारून घ्यायची. त्याच्यानंतर मेजर टेप, गळपट्टीचं आयपट्टीची आपण मार्जिन सोडून पूर्ण किती मेजर आले कमरेचं हे मोजून घ्यायचं आहे ही टीप मारून झाल्यावर. आणि त्याच्यातनं आपल्याला कमरेचं फिटिंग मायनस करायचं आहे. मला ह्या ब्लाऊजला कमरेचं फिटिंग 32.5 हवं आहे, तर आयपट्टी सोडून देऊन मी पूर्ण ब्लाऊजचं खालचं कमरेचं मेजरमेंट घेणार. किती इंच आहे, आयपट्टीचा भाग सोडून द्यायचा, तो मार्जिनमध्ये कधी नाही घ्यायचा. तेवढं सोडलं मी. साडे 32 थोडं माझं सरकलं आहे, त्यामुळे मी डबल घेतलं आहे. 32.5 आणि पुढे जे अंतर आलं आहे ते 5 इंच जास्त आलं आहे. त्या 5 इंचाचे डिवायडेड बाय 4 करायचं. जे काही येईल, प्रत्येक वेळेला अंतर कमी जास्त, कोणाचं 6 येईल, कोणाचं 5 येईल, कोणाचं 4च येईल. मग चारी बाजूने फिटिंग 4 आलं तर एक इंच मारायचं. आता आपलं 32.5ला आपल्याला फिटिंग पाहिजे, 5 इंच जास्त आलं आहे. मग 5 डिवायडेड बाय 4 म्हणजे कमरेकडच्या साईडने आपण 1.25 इंचावर फिटिंगची टीप टाकणार आहोत. चेस्टचं मेजरमेंट आहे 10, स्लीव्जचं कॅपचं मेजरमेंट आहे 15 म्हणजे 7.5, आणि स्लीव्ज राऊंड खाली आहे दंडगेराचं 13 म्हणजे 6.5. आता कमरेकडच्या भागाने टाकायला गेलात, आता कमरेकडच्या भागाने सुरुवात करायची. 1.25 इंच आलं आहे तर 1.25 इंचावर मार्क करायचं. 5 आलं होतं जादा कपडा, त्यामुळे 1.25 इंचावर मार्क करायचं. आता आतली बाजू चेस्टची मोजायची. गळपट्टीच्या इथनं हुक जिथे लावतो तिथून आपण टेप लावायची. आणि 10 पाहिजे आपल्याला छातीचा मेजर, म्हणजे 10ची घडी आहे. 40ची छाती म्हणजे 10ची घडी, तिथे एक मार्क करायचा. आता कॅप आउट 3.5 इंच खाली दंडवरून हाताची इथनं 7.5ला मार्क करायचं, कारण तिथला राऊंड आला आहे 15 इंचाचा. 7 इंचावर 3.5 इंचावर कॅप हाईट असते आणि दंड करायचं मेजर आहे 6.5. हा तुमची घेताना 3.5 इंचावरचं पण मेजर घ्यायचं. आता इथून खाली जुळवून घ्यायचं बरोबर, खालची बाजू एकमेकांवर ठेवून पुढे मागे टीप मारायची, थोडी लॉक करायची शिलाई. आणि हे मुंड्यावर मुंडा बसला पाहिजे, खालची टीप आणि वरची टीप मुंडा जोडलेला आहे तिथे, ते चेक करायचं हाताने. आणि स्लीव्जचं पण लास्ट फिनिशिंग आली पाहिजे एकमेकांवर. आली सरळ रेषेत टीप, सरळ रेषेत. आता इथे अजून आतमध्ये 2-3 टिपा मारायच्या 5 इंचाच्या. ह्याच्यावर 2 बसल्या तर 2, 3 बसल्या तर 3. हे कमी जास्त करायला आपल्याला टिपा उसवता येतात. 2 बसतील, 3 बसतील, जसं आपल्याला 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आतमध्ये आहे. समजा हे फिटिंग जसं ब्लाऊजचं दिलेलं आहे, कोणी मेजरला दिलेलं आहे, एखादीला नाही बसलं कारण आपण ते घालून बघितलेला नसतो तिच्या अंगावर. समजा फिट्ट झाला तर एक टीप काढायची, लूज झालं तर 5 इंचाची टीप मारून द्यायची. ब्लाऊज बाकी कुठेही बिघडत नाही, आणि लूज फिटिंग करणं म्हणजे ब्लाऊज बिघडलेला नाही. परत कमरेकडच्या बाजूने 1.25 इंच मार्जिन घ्यायची. परत हुक पट्टी आयपट्टीच्या इकडे टेप लावायची वरती. 10 इंचावर मार्क करायचं, कारण चेस्ट आपली 40 आहे, तिचं चौथा भाग 10 इंच. हाताची 3.5 इंचावरची कॅप आहे 7.5 इंच, तिथे मुंड्याची ते करायचं, आणि 6.5 इंच दंडगेर. परत ही सरळ रेषेत एक सिंगल. परत खालच्या बाजूची कमरेकडची एकावर एक ठेवायची, शिलाई लॉक करायची.
सरळ रेषेत टीप मारायची, मुंड्याला मुंडा जुळला पाहिजे. आता ह्या टिपा मारून झाल्या की ब्लाऊज उलटवून मी दाखवते. मुंड्याला मुंडा एका सरळ रेषेत जुळलेला असेल, ह्याला म्हणतात फिनिशिंग. तुमच्या समोर शिवलाय ब्लाऊज, असं नाही की नंतर कुठे काय कट केलंय. आता ह्याला आपल्याला हात शिलाई आहे, 5 नंबरची टीप मारून आपण दोरे घातलेले आहेत ते काढणं आहे आणि मग प्रेस करायचं आणि मग ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये दिसतो. ह्या सगळ्या आपण आतल्या शिलाईच्या टिपा मारून घ्यायच्या. पुढे अजून बरंच काम आहे आपल्याला हात शिलाईचं. हुक जवळजवळ 6-7 तरी लावायचे, 1 इंचावर हुक पाहिजेत. अगदी कमी हुक लावलेत तर फिनिशिंगला छान दिसत नाही. 7 तरी हुक मी लावते. आता बघा मी तुम्हाला दाखवते, मुंड्याकडच्या साईडला जुळलेलं आहे, सरळ रेषेत आलं आहे, त्याही मुंड्याला सरळ रेषेत आलेलं आहे. आता जरी मी नुसता हा ब्लाऊज पसरवून दाखवला तेवढं फिनिशिंग नाही, कारण अजून आपलं बरंच काम व्हायचं आहे. हात शिलाई व्हायची आहे, हुक लूक व्हायचे आहेत, प्रेस बटणं लावायची आहेत आणि मग दोरे काढायचे. 5 नंबरची टीप जिथे जिथे कमरेला आणि गळ्याला लावलेली आहे ते काढून टाकायची. उसवायचं एक कटर असतं ते वापरून आणि मग ह्याला इस्त्री करायची आणि मग कस्टमरला द्यायचं. कसं वाटलं मला सांगा, कमेंटमध्ये लिहून द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.